श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. मी सुमन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप जणांना प्रश्न येतो की गुरुचरित्र पारायण आपण कसे करायचे, काय नियम आहेत, नियम कसे पाळायचे, तर आम्ही काय करू. तर आज मी तुम्हाला सर्वांना छोटीशी सेवा घेऊन आली आहे की गुरुचरित्रातली ही छोटीशी सेवा केल्याने सुद्धा संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचण्याचे तुम्हाला खूप मोठे फळ मिळणार आहे. ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. तर बघा, गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. तर 14वा अध्याय हा वाचल्याने आपल्याला व आपल्या घरातील, आपल्या कुटुंबावर आपत्कालीन संकट कोणतंही येऊ नये यासाठी वाचायचं आहे की आपल्यासाठी गुरु माऊली ही कायम आपल्या पाठीमागे कायम उभी राहते. त्यासाठी 14वा अध्याय वाचायचा आहे. खूप छोटा अध्याय आहे. 14वा व 18वा अध्याय एक छोटंसं पुस्तक मिळतं, ते तुम्ही वाचू शकता. कारण गुरुचरित्राचा ग्रंथ हा फार मोठा आहे व हा तुम्हाला परत परत उघडून ठेवायला नको. हे वाचताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं पालन किंवा नियम पाळायचा नाही. तर गुरुचरित्राचा ग्रंथ वाचताना आपल्याला खूप अटी नियम पाळावे लागतात. हे अध्याय वाचताना तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे. जर तुम्ही संकल्प करून 40 दिवस वाचणार असाल तर संपूर्ण 40 दिवस मांसाहार वर्ज करायचा आहे आणि कुठल्याही गोष्टीचा दुसरा नियम नाही, म्हणजे परान्न खाणे किंवा ब्रह्मचर्याचं पालन म्हणा हे पाळायचं नाही. कारण तुम्ही नित्यसेवेत हे वाचन करता. 14वा व 18वा अध्याय ही खूप प्रभावी अशी सेवा आहे. मी तर म्हणते तुम्ही आयुष्यभर ही सेवा करा आणि खूप छान अशी सेवा आहे. आणि 18वा अध्याय हा मी तुम्हाला सांगते की 18वा अध्याय हा कर्जमुक्तीसाठी अध्याय आहे. अखंड लक्ष्मी नांदावी, अखंड सुख संपत्ती ऐश्वर्य नांदावं यासाठी 18वा अध्यायच वाचन आपण जरूर करावं. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प करून ही सेवा करू शकता. एखाद्यावर कर्ज असले तर कर्जमुक्तीसाठी किंवा एखाद्याच्या घरात विवाह कोणाचा होत नसेल तर विवाहासाठी किंवा तुम्ही कोणत्याही इच्छापूर्तीसाठी हे वाचन करू शकता. ही सेवा कधी वाचायचा हा ग्रंथ, तर सकाळी स्नान झालं की तुम्ही वाचू शकता किंवा संध्याकाळची उत्तम वेळ ती म्हणजे दिवे लागण्याची वेळ. श्री गुरुचरित्रातील 14वा 18 अध्याय एक वेळे जरूर वाचावा. अध्याय सुरू करताना आधी हात जोडून स्वामींना प्रार्थना करावी. जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही स्वामींना सांगावं आणि अगरबत्ती लावून घ्या. पाठाचं वाचन सुरू करावं. ही सेवा करून तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता. फक्त हा अध्याय नियमितपणे वाचल्यामुळे अनुभव अनेक भक्तांना आलाय. तुम्हालाही अनुभव यावा यासाठी तुम्ही सुद्धा श्रद्धा, भक्ती, अंतःकरणाने, पूर्ण विश्वासाने हा अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. दिवसातून एक वेळेस हा अध्याय जरूर वाचावेत. मनातील इच्छा पूर्णत्वात जाते असे सांगितले जाते. 14वा अध्याय वाचल्याने गुरुची आपल्यावर कृपा होते. शत्रू भय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरु कृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचू शकणार नाहीत. नकारात्मक विचारापासून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जावं
ह्या अध्यायासोबत नित्य श्री गुरुचे स्मरण करावे. लवकरच तुम्हाला यशप्राप्ती होईल. प्रत्येकजण ही सेवा करू शकता, लहान मोठे अशी प्रत्येकजण ही सेवा करू शकता. भगवान गुरु दत्तात्रेय म्हणजे गुरु परंपराचे मूळपीठ, श्री देवांचे एकत्रित केंद्रीय स्तंभ, सामर्थ्य, गुरु कृपेचा अक्षय स्तोत्र, वरदानाचे भांडार, शुद्ध भक्तीचा वश होणारे आहेत. विश्व प्रसन्न होणारे आहेत. त्यांच्या सेवेने सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. त्यांच्या नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते. त्यांच्या भजनाने भवपाश तुटतात. त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात. भक्तांचे सदैव कल्याण करतात. त्यांच्या कृपेने सर्व मंगल होते. म्हणून सद्भावाने दत्त महाराजांची ही सेवा तुम्ही जरूर करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम गुरुदेव दत्त.